अचानक घरी पाहुणे आले की त्यातल्या त्यात स्पेशल असं काहीतरी बनवायचं म्हणजे झटपट होणारे छोले आणि भटुरे, तेही घरचा मसाला वापरून, अगदी ढाबा स्टाईल. आज आमच्याकडेही तोच बेत आहे. चला मग पाहूयात अमृतसर स्पेशल चमचमीत आणि मसालेदार छोले. नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन तडका या चॅनलवरती तुमचे खूप 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 स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका बाउलमध्ये छोले घेतले आहेत. छोले कुकरमध्ये टाकून त्यामध्ये पाणी आणि मीठ आणि तेजपत्ता टाकून शिजवून घेऊयात. छोलेला स्वतःची अशी चव नसते, म्हणून शिजवताना तेजपत्ता टाकून शिजवायचा. त्यामुळे त्याची एक चव निर्माण होते. कुकरला झाकण लावून त्याच्या 2 शिट्या करून घ्यायच्या. त्यामुळे छोले दाटसर शिजतात. इथे आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. त्यासाठी मी घेतलेले 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, थोडंसं चण्याचं पीठ, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट घेतलेले आहे, हळद आहे, घाटी मसाला घेतला आहे 2 चमचे. तुम्ही रोजच्या वापरात तुमचा कोणताही मसाला घेऊ शकता. जिरं आणि मोहरी आणि ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण याचं कच्चं वाटण घेतलेलं आहे. सुरुवात करूयात ग्रेव्हीसाठी. गॅसवरती पॅन ठेवून गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतला आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी जिरे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मोहरी टाकायची आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते टाकलं आहे. चण्याचं पीठ ग्रेव्ही थिन होण्यासाठी वापरायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक याचं वाटण घेतलेलं आहे. व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. मसाला कच्चा नाही राहिला पाहिजे, कारण की आपण तो ऑलरेडी कच्चा मसाला घेतलेला आहे. कांदा वगैरे भाजून नाही घेतला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर आणि जिरे पावडर, 2 चमचे घाटी मसाला आणि हळद टाकून मिक्स करून घेऊन थोडंसं पाणी ओतायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे वाफवण्यासाठी. तोपर्यंत इकडे कुकरचं झाकण उघडून पाहूयात छोले शिजले आहेत का. इथे आपले छोले व्यवस्थित शिजलेले आहेत. जास्त गाळही नाही झाला आहे, म्हणजे 2 शिट्ट्यांमध्ये प्रॉपर शिजतात ते. आता या ग्रेव्हीमध्ये छोले टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे वाफवण्यासाठी आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ याच्या आधी आपण छोले शिजवताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे कमी प्रमाणात घ्यायचं आहे, फक्त चवीसाठी. मिक्स करून घेऊया सगळीकडून. पाहूयात आता. वा, खूप छान सुगंध येत आहे. तयार झालेले आहेत अमृतसर स्पेशल चमचमीत मसालेदार छोले. मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बनवून बघा. लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि ठणठणीत रहा.